श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, हा सकाळचा नाश्ता जे माझ्याकडं काल बटाटा वटाणा आणि हरभऱ्याची भाजी उरली होती त्या भाजीपासून झटपट नाश्ता बनवलेला होता. ह्या शीट्स माझ्याकडं अवेलेबल होत्या, त्यामुळे कांदा आणि ढबू भाजून घेतली, ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स वगैरे टाकून त्यामध्ये जी काल रात्री उरलेली भाजी होती ती घालून घेतली आणि छान रोल तळून घेतलेला थोड्याशा तेलात. आणि सकाळी सकाळी नाश्ता काय बनवायचा खूप प्रॉब्लेम असतो, पण हे असं काहीतरी अवेलेबल असेल घरात तर झटपट काहीतरी करता येतं. आणि काल रात्री मी नैवेद्यासाठी शिरा पण बनवलेला, त्याचा व्हिडिओ पण मी केलेला आहे. मला तुमच्याशी म्हणजे सांगायचं होतं की परवाच्या व्हिडिओत मी जे मुलगीबद्दल बोललो की तिच्या लग्नाचा विषय वगैरे, तर का बोललं असणार असं, म्हणजे मला वाटतं की त्या विषयावरती मला इथं व्हिडिओमध्ये का बोलायची गरज आहे. कारण अशा आपल्या जवळचेच एक नातेवाईक असे असतात की त्यांना माझी मुलगीचं भवितव्य किंवा माझ्या मुलगीचं सुख किंवा आनंद ज्यात आहे त्याला मी पूर्ण 100% सपोर्ट करणार. जर तिचं प्रेम आहे आणि जर तो व्यक्ती योग्य आहे तर त्याला सपोर्ट करणं किंवा त्याला साथ देणं किंवा तिला तिच्या प्रेमाला मान राखणं ही माझं कर्तव्य किंवा माझी जबाबदारी आहे. आणि तिच्यापेक्षा तिचं चांगलं व्हावं ही माझी किती इच्छा असणार. कोणाचीही या जगात आईपेक्षा जास्त प्रेम मुलगीवर असू शकत नाही. आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम मुलगीवर कोणी करू शकत नाही. आणि जर मला तो मुलगा पसंत असेल आणि मला जर वाटलं तो योग्य आहे तर काय प्रॉब्लेम आहे. माझ्या रक्तातले लोक, माझे घरचे लोक तिच्यावरचं प्रेम दाखवताना प्रश्न विचारताना काय विचारायला पाहिजे की बाई मुलगा काय करतो किंवा कसा आहे, हे सामाजिक किंवा एक प्रश्न असा विचारायचा असतो म्हणून विचारतात. किंवा काळजीनंसुद्धा म्हणजे लोक किती प्रश्न विचारावेत, कोणत्या लेवलला जाऊन विचारायचं. तर माझ्या जवळचे लोक पहिल्यांदा मला प्रश्न विचारतात की तुझं स्वतःचं घर आहे काय, हे पहिल्यांदा त्यांना सांगितलंस काय, तू भाड्यानं राहतेस हे त्यांना सांगितलं आहे काय, विथ तुमच्या मागचे बॅकग्राऊंड गोष्टी त्यांना काय सांगितल्यात काय, हे आधी माहिती दिली का त्यांना. म्हणजे माझ्या मुलगीचं लग्न ठरवताना माझा बॅकग्राऊंड किंवा माझं घर भाड्यानं आहे किंवा मी भाड्यानं राहतो आहे, भाड्यानं तर राहतो आहे ना, रस्त्यावर तर राहत नाही, बरोबर आहे ना. हे माझे जवळचे घरचे नातेवाईक, ह्यांना कुठले नातेवाईक, कसले रक्ताचे नातेवाईक म्हणायचं. आणि हे काय माझ्या मुलगीवर प्रेम करत असतील की ह्यांचा ऐकून मी विचार करायला. मला मुलगा स्वतः त्याचे वडील वारलेले आहेत, तो स्वतः कष्ट करून त्याच्या पायावर जर उभा असेल आणि तो शेती करत असेल काय प्रॉब्लेम आहे, किंवा तो त्याचा बिझनेस काहीही करत असेल तर काय प्रॉब्लेम आहे. कष्ट करून जर तो मुलगा वर येत असेल तर अशा मुलग्याला मुलगी देण्यात काय हरकत आहे. आणि ती LLB करून तिच्या पायावर उभी असताना दोघं साथ देऊन एकमेकांना करतील आणि तिचा पूर्ण सपोर्ट, तिला आयुष्यात कुठलीही गरज भासू देत त्यावेळी मी तिथं उभी असणार आई म्हणून. मी कुठल्याही बाबतीत तिच्या प्रेमाचा आदर एकदा केला आहे तर आपण तिला साथ देणं गरजेचं आहे. ती जर चुकीचा मुलगा उभा केला असता, वाटलंच मला की हा चुकीचा आहे, मला कळत नाही काय तो बरोबर आहे का चुकीचा, मी बघून निर्णय घेतलेला आहे. आणि तिच्या कुठल्याही जीवनात किंवा कुठलीही गोष्ट होऊ देत मी तिला सपोर्ट करणार. मी माझी मुलगी म्हणून तिला आयुष्यात साथ देणार. तो मुलगासुद्धा म्हणजे तुम्हाला पण मी दाखवते की बघण्यावरून असं नाही, तो कष्टाळू पोरगा आहे, ते काम करायला लागलं, वडील नसताना आईचा सांभाळ करून घर चालवायला लागला आहे. आणि आत्ता तो वर येणार ना, आता तो पण तिच्यापेक्षा 1 वर्षानं मोठा म्हणल्यानंतर त्याच्याकडून तुम्ही किती अपेक्षा करणार. असं विचारतात, त्याच्याकडं 4 व्हीलर नाही, अरे असलं एवढे हे करतो आहे आणि त्याच्याकडं 4 व्हीलर नाही. हे लोक, हे असल्या लोकांच्या नादाला लागून मला माझ्या मुलगीचं सुख हिरावून घ्यायचं नाही. आणि अशा लोकांमुळंच प्रेमात पडते, म्हणजे फूट पडत असते. आणि अशामुळं लोक एकमेकांपासून लांब प्रेम स्वतःचं मिळवू शकत नाहीत. आणि माझ्या मुलगीच्या प्रेमाचा आदर मी करणार आणि तिला फुल सपोर्ट माझा असणार. आणि इथून पुढचं ती जे अचीव करेल सगळं तिच्या आयुष्यात, जे डिग्री वगैरे जे काय मिळणार ते सगळे व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार. आणि माझं कुठं चुकतं फक्त सांगा की माझ्या मुलगीला सपोर्ट करणं हे चुकीचं आहे किंवा मी तिला साथ देणं चुकीचं आहे. ह्या अशा लोकांच्या नादाला लागून मी तिला त्रास देणं की तिला नाही तू सांग असं की आम्हाला पसंत नाही. थोडा वेळ जरा त्यांची गंमतच, गंमतच्या नादात त्यांचा जीव जाईल किंवा नाही जाणार, ती समंजस आहे, तो समंजस आहे.
पण असं मी बोलतो आहे, अशा कितीतरी मुलं अशा आत्महत्या वगैरे करतात. माझी मुलगी करणार नाही हे विषय वेगळा आहे, पण अशा लोकांमुळंच कितीतरी प्रेम करणारे लोक लांब होत असतात. काय गरज आहे, त्यांचं आयुष्य त्यांना जगू दे. त्यांना पण जर तुम्ही शिकवलं, तुम्ही बाहेर पडणार, ते पण व्यवहार त्यांना पण कळणार ना त्यांच्या आयुष्यात काय करायचं आहे, त्यांच्या पायावर उभं राहायचं आहे, कसं करायचं आहे, सगळ्या गोष्टी समजणार. असं काय मी एवढी हे नाही आहे. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पण मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. म्हणजे अशा लोकांपासून 4 हात लांबच राहिलेलं कधीही योग्य. आणि पुढं मी माझ्या मुलगीच्या आता थोड्या दिवसात व्हिडिओ येतील, काय आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेल. पण माझं कुठनं चुकलं आहे काय, किंवा माझं ह्या लोकांबरोबर वागणं किंवा कारण मी लांबच असतो. मी ह्या लोकांपासून हे जे मला त्यांनी रूप त्यांचं दाखवलं वेळ आल्यानंतर, त्यावेळेपासून मी त्यांच्यापासून 4 हात लांबच आहे. त्यांनी मला सपोर्ट करायला पाहिजे होतं. त्यांना म्हणजे माझी काय खरी परिस्थिती आहे त्यांना माहिती असूनसुद्धा मला डिवचण्यासाठी किंवा मला त्रास देण्यासाठी ते जे वागलेत, बोललेत, ते मला अजिबात आवडलेलं नाही. म्हणून मी या लोकांपासून लांब असतो. मला तुम्हाला सांगायची काय गरज आहे, मला आता कोण नाही आहे. मला माझे स्वामी आणि तसेच माझी फॅमिली म्हणजे यूट्यूब फॅमिली. तुम्हाला मी माझ्या सगळ्या अचिव्हमेंट दाखवणार आणि जे मिळवलं ते. श्री स्वामी समर्थ.